बघू शकता गाडीवर कसा फॉग झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित प्रसाद तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता बघू शकता सकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि मी 4:30ला सुटलेलो आहे. आपल्याला जायचं आहे बाहेर फिरायला. तर चला जाऊ, अक्षय भाई यांनी जाणार. तर मित्रांनो, बाहेर खूप थंडी वाजलेली आहे म्हणून जर घालून घेतले. तर चला आता शूज घालू आणि जाऊ. तर मित्रांनो, इथं बघू शकता आपल्या 3 गाड्या लावलेल्या आहेत. तर इथं डिस्कवर आहे, इथं CD110 आहे आणि इथं आपली पॅशन. तर चला निघालो आहे आता, शूज वगैरे घातलेलं आहे. तर चला आता अक्षय भाई रस्त्याला थांबलं. तेवढी थंडी नाही आहे आज जेवढा विचार केला होता. बघू शकता गाडीवर कसा फॉग झालेला आहे. तर चला आता जाऊ. अक्षय भाईवरून येत आहे खाली, तर इकडून येणार आहे आता त्यांना असं तिकडं. तर बघू शकता ट्रक आहे आणि असाच रस्ता आहे आपला, मेन रोड हा. तर आता सध्या सुनसान आहे, आणखीन 5 पण नाही वाजले. तर इतके सकाळी उठलोत आपण. आणि मित्रांनो, रोज ऊसाचे ट्रॅक्टर चालू असते. तर मित्रांनो, भावी आमदार आलेले आहेत. आणखीन कोण येणार आहे? मित्रांनो, आलेलो रनिंग करून घरी. तर मित्रांनो, आता रनिंग करून घरी आलेलो आहेत आपण. आणि आता सध्या लाईट गेलेली आपल्या घरची, 5:30ला जाते रोज. तर चला आता बघू आपण पाणी तापलं का. त्यात मी हीटर लावून गेलो होतो जाताना. तर चला बघू, लाईट तर नाही आता तापवायला. जर तापला असेल तर आंघोळ करू, तुला भेटतो नंतर आता. तर मित्रांनो, आंघोळ ते झालेली आहे आणि रेडी पण झालेलं आहे. तर वरी आलेलो बघा, व्ह्यू आहे. ओके, तर आता आपल्याला जायचं शेतात. तर चला बघू काय करू शेतात. तर दूध आणायचं आपल्याला शेतातून गाईचं. तर चला जाऊ. तर मित्रांनो, आलेलो आहे शेतात आणि बघू शकता काल जे म्हणलं होतं आपण कुटीला स्टार्टर आणणार आहोत, तर ते आणलेलं आहे. काल जोडणं झालं नाही, अंबाजोगाला जास्त वेळ लागला. तर बघू शकता सनराईज झालेला आहे. तर आता जायचं आपल्याला दूध घेऊन. दूध ते काढून ठेवलं आहे. तर चला जाऊ आता घरी. तर मित्रांनो, आता बघू शकता आपल्याला काय काम लागले. आपल्याला हे काम लागले. तर पप्पा गेले दूध घेऊन, आपल्याला जायचं होतं. तर आता हे लावायचं आपल्याला, एवढं राहिलेलं आहे. बघू शकता इथं कुत्रं आहे आपलं. तर हे लावता आणि नंतर जायचं आपल्याला घरी. तर चला दाखवतो कसं लावायचं आहे. बघू शकता इकडं पाणी लावलेलं आहे आणि दारं धरायला येऊ. तर मित्रांनो, आपल्याला आता हे लावायचं आहे, दाखवतो कसं लावतात. तर आपण याला ऊसासारखं लावलो. काही लोक असं उभं पण लावतात. तर आपण हे पहिल्यांदा लावलो आपण. बघू शकता हे आधीच उगवलेलं आहे आणि याला उगवायला टाइम नाही लागणार आता. तर चला आता लावता, जाऊ नंतर घरी. मित्रांनो, बघू शकता आपण लावलं घास. तर एवढं लावून झालेलं आहे आणि पायाला लई खरटे रुतायलेले. म्हणजे काही दगड जे आहेत ना, पाण्यात दिसत नाहीत, खाली चिखलामध्ये रुतायलेले. आग होईल पायाचे सगळे. तर चला लावावं लागणार आहे आपल्याला एवढं. तर 1 2 3 4 5 सरे राहिलेले आहेत. तेवढ्या 5 सऱ्या लावता, नंतर जाऊ. विहीर आहे आपली इथं. ओके, तर हे शेड आणि लावलेलं आहे ना. पण फायनली मित्रांनो, सगळं लावून झालेलं आहे पूर्ण. बघू शकता. तर एवढं लावलेलं आहे आपण. भेंडीचे झाड आहेत आणि ह्याला छोटी भेंडी पण लागलेली आहे. बघू शकता आपल्या एवढ्या कांड्या राहिल्या शिल्लक, ते 2 आणि 1. आता सध्या असा घास येईल आपला पण इकडं. तर चला आता घरी जाऊ. मित्रांनो, जाता जाता एकदा म्हणलं होतं गाडी धुवून घ्यावं. तर एकदा क्लीन करून घेतली आहे गाडी. माझ्याकडून काय झालं बघा,
सगळं पाणी इकडंच गेलं, मला वाटलं इकडं जाईल, पण आता याला 2-3 दिवस लागतील वाळायला. तर चिखलच असं चिखल पाहायला लागते, तर हे व्हायला नाही पाहिजे होतं, झालं आहे आपल्याकडून. तर चला आता निघायचं आपल्याला घरी. गाडी वॉश करून झालेली आहे आणि इकडे बघू शकता आपल्या गाई येतं. ओके, तर गाईंना पण खायला टाकलेलं आहे मगाच पप्पानी. तर आता जायचं फक्त आपल्याला घरी. तर चला बघू. निघालो होतो घरी. बघा आपली गाडी आता धुल्यामुळं गाडीच्या प्लगमध्ये पाणी गेलेलं आहे. तर आता बघू साफ करून निघतोय का. तर बघा मित्रांनो, एवढं पाणी निघालं. तर आता होईल आपली गाडी चालू. तर मित्रांनो प्लग बसवलेला आहे, आता बघू गाडी चालू होती का नाही. झालेली गाडी चालू आणि आता चला इकडे बघू शकतो सुनसान असा रस्ता आहे. पटकन झाली चालू गाडी. चला आता घरी जाऊ. तर मित्रांनो आलो घरी. मग शेट लोक उभारले होते बाहेरच. तर हे शेट लोकचा घोडा आणि हे बंगला. तर आता शेट लोकची आईशे. तर मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला निघायचं अंबाजोगाईला. तर बायको रेडी व्हायलेली. काय शोधलीस? तर तिचा गल्ला आहे तिकडं. तर पैसे टाकले आता, चिल्लर होते तेवढे. आता निघालो अंबाजोगाईला. ओके, तर चला आता निघालो अंबाजोगाईला. तर मित्रांनो बघू शकता. तर बॅग घेऊन जाते. तर आपल्याला जायचं. चला. तर मित्रांनो आलो मोन्यापाशी. तर मोन्या आता विचार करते कोणता घ्यायचा आहे. सॅमसंग गॅलेक्सी Z Fold 7. तर मित्रांनो आपलं कुठलं चप्पल बघू शकता. चप्पल मामा शिवायलेले. तर चप्पल शिवून घ्यावं म्हणलं. तर चला. तर मित्रांनो इथं सुजाचा वेट करीत थांबलोय. इकडून येणार आहे समोरून त्यानं इकडून. आता त्याने परत वेट करू आला की चला जाऊ. तर मित्रांनो बाप्या आलेला आहे. तर बघू शकता काय गटोडं घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो आता बघू शकता बाप्याची शाईन आहे. आणि आता आपण खायला आलो काहीतरी. बाप्या आणायला गेलाय. आता खाऊ काहीतरी आणि नंतर जाऊ. आता नंतर जायचं आपल्याला घरी. बाप्या जाणार आहे पुण्याला. तर असंच भेटायला आलो. तर मित्रांनो पेढा आणलेला आहे खायला. खाऊ असं खायचं असतं बेटा इकडे जाऊ. मित्रांनो याला लागले आता गाडी जायचं काम. तर मित्रांनो आता सध्या आपण निघालो घरी. तर आता बघू शकता सनसेट व्हायला आलेला आहे. आता सध्या 5:30 वाजलेले. आता जायचं घरी गेलं की. आणि सध्या आता आपण निघालो. तर काही कामामुळे थांबलो होतो आपण अंबाजोगाईमध्ये. तर आता निघालेलो. इकडे बघू शकता भाजीपाला घेतलेला आहे. इकडं बाईकसाठी ड्रेस घेतलेले. तर खूप नाराज आहे. आता 2 घेतलेले इथं. लई नाराज आहे. आता पुढे करू आपण जाऊ. त्याला माहीत नाही घेतलेले ड्रेस. ओके, तर चला जाऊ आता घरी. दिवसभराच्या धावपळीतून घरी आलेलो आहे आणि आता सध्या खूप रिलॅक्स केलं. खूप म्हणजे खूप थकलेलो होतो. म्हणजे फ्रेश झालो आणि शेतात जाऊन आलो होतो. तर दूध ते घेऊन आलो घरी. मग आता जेवण करायचं आणि डायरेक्ट झोपणार आहे मी आता. एडिटिंग ती सकाळी करतो, सकाळीच अपलोड करतो. सकाळीच बघा ब्लॉग. ओके, तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तसं हिला ट्रिसाउंड फायनल सरप्राईज दिलेलं आहे.